हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज संडे आणि आत्ता जस्ट आंघोळी झाली माझी. हेअर वॉश करायचे होते मुलांचे पण. आद्विकची झाली, उमेशची, आता दीदीची बाकी राहिली अजून. हेअर वॉश केला, घासून काढले मस्त. आणि आता मला ना पार्लरमध्ये पण दिशूला घेऊन जायचं आहे, दुपारून बघेल. तर मस्त आता इडली नाही करत, ते डोसे करते आणि चटणी करते. तर चटणीचं घेतलं आहे मी सर्व, दाखवते. त्याच्या आधी देवपूजा दाखवते. चला. अशी मस्त छान देवपूजा झालेली आहे. इथं घेतलं चटणी करायला, तर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते मी पटकन. आपली चटणी झालेली आहे. आता पटकन डोसे करून घेते मी. मस्त आपलं बॅटर मस्त फॉर्मॅट झालेलं आहे. इथे किती छान असं फुललंय. चला आता पटकन डोसे करून घेते. आद्विकला खूप जास्त भूक लागलेली आहे, तर आता मी लगेचच डोसे करायला घेते, कारण की आद्विकला पण भूक लागली. आणि संडे असला आणि डोसेचं बेत राहिला ना, तर आद्विकला इतकी जाम भूक लागते ना बापरे. म्हणजे त्याला ना इतके आवडतात की त्याला त्याला खूप जास्तीचे डोसे आवडतात. इडली किंवा मेंदूवडा वगैरे असं तर नाही, पण त्याला डोसे आणि पोहे हे दोन प्रकार नाश्त्यामधले खूप जास्त फेवरेट आहे. तर आता पहिल्यांदा तर त्याच्यासाठीच मी बनवते आहे डोसे. आणि मस्त छान गरमागरम त्यांना सर्वांना खायला देते. आणि पटकन मग बाकीची कामं पण आहे ना, ती आवरायची मला. तर ती सर्व मग कामं आवरून घेईन. तर मला ना माझे कपडे ना सर्व वॉशिंग मशीनला लावायचे आहे. माझे सर्व ड्रेसेस मी धुवायला टाकणार आहे. आणि मग मला आहे ना ते लगेचच द्यायचे आहे इस्त्री करायला. तर मी आता पटकन ते सर्व क्लीन करते. ते ड्रेस आधी मशीनला लावून आणि टेरेसवरती मस्त टाकून सुकवणार आहे. आणि इतके छान मस्त डोसे आता इथं बनवते ना. आद्विकला आहे ना एकदम असं पातळ डोसे लागतं, म्हणून मग त्याच्यासाठी असे एकदम हॉटेल स्टाईलने डोसे बनवत आहे. कारण की त्याला असे ह्या प्रकारचे डोसे खूप खूप जास्त आवडतात. आणि त्याला प्लेन डोसा आवडतो, म्हणून मग मी अशी बनवत आहे. चला मी हे पटकन बनवते डोसे आणि बोलते. एकदम आपले हॉटेलसारखे डोसे एकदम पातळ बघा, इथे मस्त असे कुरकुरीत पातळ झालेले आहे. तसंच हा पण पाहू शकता. तर आता दिशूला आहे ना शेजवान चटणी लावून डोसे पाहिजे. तर मी तिच्यासाठी आता डोसे बनवायला घेते. आद्विकला तर दिले प्लेट्स, आता दिशूसाठी करते पटकन. मग तिघं बसन मस्त एक 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 गरम काढते आणि त्याला सर्वांना एक एक असे सर्व करते. तर अशा पद्धतीने मी त्यांना डोसे सर्व करते आणि मस्त गरमागरम खाता. लास्ट मग मी 2-3 माझ्यासाठी करून खाते. ते झालेलं आहे. तर आद्विकचा डोसा रेडी झालेला आहे मस्त. आद्विक जर प्लेट घेऊन जा. आणि आता इथं शेजवान चटणी टाकते मी डिशसाठी. शेजवान चटणी लावून डोसे. हे डोसे त्यांना. चला मी आता डोसे बनवून घेते पटकन आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर मस्त आवरून घेतला. आता ना काळा मसाला करायचा आहे. तर ह्याच आता वाटण मिक्सर होतं ना, याच्यातच काळा मसाला मी बघा असे कांदे भाजून घेतलेले आहे सर्व. तर याच्यातच जी चटणीसाठी वापरते तर भांडं तेच आता मसाल्यासाठी वापरते. हे चिरून घेणार. आता त्याआधी मी पटकन हे भांडे बेसिंगचे आवरून घेते आणि नंतर मग सुरू करते. किचन सर्व नाश्त्याचे भांडे सर्व घासून घेतलेले आहे. त्याच्यानंतर सर्व किचन हा क्लीन केलेला आहे इथे.
स्वयंपाकाची तयारी करेल त्या आधी ना काय काय बाजार आणलं ना, तर त्याच्या आधी बाजार आणलेला आहे तो काढून दाखवतो तुम्हाला. तर आज संडे आहे तर संडेला मटन करी बनवायची आहे, तर मटन करी मसाला. त्याच्यानंतर मला पण चुरा पण बनवायचा आहे ना, तर याच्यामध्ये हे आहे कढीपत्ता. लसूण संपलेला होता माझा, मला लसूण थोडंसं आणायला होता. त्याच्यानंतर मिरच्या, लिंबू आणि मटण आणलेलं आहे आज. तर इतकं बाजार आणलेलं आहे. आता हे सर्व ठेवते. ते कढीपत्ता आहे ना, नंतर मी ठेवते तोपर्यंत एक पिशवी ठेवते. तर खूप कचरा पडतो, तर ना सर्व काढून क्लीन करून घेणार, पानं काढून घेणार. लसूण आणली. लसूण कसं भेटला लिंबू ठेवून घेते फ्रीजमध्ये ना. निवडून वगैरे ठेवणार, निवडून घेतला का धुवून वगैरे ठेवायचं आहे, म्हणजे कसं मिरच्या व्यवस्थित छान राहतात, जास्त दिवस टिकतात. तर मिक्स मिरच्या आणलेल्या आहे. तर ह्या तळायला पण खूप छान लागतं, जेव्हा आपण काही भाजी वगैरे करतो ना तळून खायला. तर ह्या मिरच्या किंवा भाजीसाठी तिखटाच्या ह्या मिरच्या मिक्स आणलेल्या आहे इथे. आणि हा मस्त मटण करी मसाला. तर जस्ट माझी घरातली कामं आवरून झाली आणि मी ना माझे सर्व ड्रेसेस आहे ना मस्त छान वॉश केले सकाळी, तुम्हाला दाखवते. आधीच्या झोळीवर टाकून दिले, सर्व टेरेसवर टाकले होते आणि मस्त सुकले. आणि जास्त उन्हात पण कपडे ठेवायचे नाही. आता हे सर्व इस्त्रीला मला द्यायचे आहे. तर इथं असे कपडे थोडा वेळ ठेवलेले, मी बेडरूममध्ये शेमोकळे टाकून ठेवलेले आहे. आणि सर्व इथं आवरून झालेले पाहू शकता. इकडे पण असं आवरून झालेलं आहे. आणि आज मस्त मी मटण केलेलं आहे, संडे स्पेशल मटण. तर तुम्हाला दाखवते. इतकी छान कोल्हापुरी स्टाईलने मटण केलेलं आहे ना, तरी पाहू शकता इतकी जब्बर छान आलेली आहे. इतकं भारी झालेलं आहे ना आजचं मटण. तुम्ही खाणार ना तर आजचं मटण एकदम भारी झालेलं आहे. तर आता मी पटकन आता जेवायला घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आपल्याकडे मटण असलं ना तर मस्त कांदा लिंबू तर पाहिजेच, त्याच्याशिवाय अजिबात नाही खायला मिळतं. मी ना आता परत भात भाजी खायची. आज ना पूर्णच म्हणजे संडे ना इतका कामात गेला. देव बसायचे, तुम्हाला देवाला सर्व क्लीन केला. त्याच्यानंतर बाथरूम, लादी, कपडे, बापरे आज इतकं स्वयंपाक, सकाळी डोसे, सर्वांसाठी नाश्ता. तर आज पूर्णच कामातच दिवस गेलेला आहे माझा. मस्त कांदा लिंबू. तुला फक्त हे देऊ ना भाजी आणि कांदा. रसच टाकू ना.
तर इथं मस्त आपली मटणची थाळी रेडी झालेली आहे. असं मस्त झणझणीत मटण, भात, कांदा, लिंबू आणि ज्वारीच्या भाकरी. तर असं छान आपलं हे जेवण रेडी झालेलं आहे. पाहू शकता तुम्हाला दाखवते पूर्ण ताट. संडे स्पेशल आपलं झणझणीत मटण थाळी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला पण खूप बघून भारी वाटलं असेल ना, एकदम तोंडाला पाणीच येईल हे बघून. तर अशी आपली ही थाळी आता रेडी झालेली आहे. आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलते. तर इथे ना ऊस आणलेलं होतं आणि मला पण ऊस खूप जास्त आवडतात. आम्ही मस्त ऊस एन्जॉय करतो. आणि आद्विक, दिशू, मी आणि त्याच्या पप्पाने एवढं छोटंसं आणलेलं होतं. तर आता मस्त ऊस खातो मस्त आम्ही आणि छान एन्जॉय करतो. चला आता ऊस खाऊन घेते. तर आता मी ना जायचं आहे दिशूला घेऊन हेअरकट करायला आणि मला पण हे कपडे इस्त्रीला टाकायचे आहे. तर पटापट हे पटकन ठेवून घेते कपडे. आणि आज ना इतकी जास्त धावपळ झाली. संडेचा दिवस होता पण खूप जास्तीची कामं होती. पण जाऊ द्या म्हटलं आज हे करूनच घेऊया. कधीच मला माझे कपडे ना सर्व वॉश करायचे होते आणि व्यवस्थित मला आता सर्व ते कपाटे ना ऑर्गनाईज करायचं आहे, कारण की खूप जास्त पसारा होत चाललेला आहे. तर आता हे इलेक्शनची ड्युटी झाल्यानंतर ना 1-2 दिवसामध्ये मस्त छान कपाट ऑर्गनाईज करेल आणि मस्त वेगळ्या पद्धतीने जरा ठेवेन कपडे सर्व. मी तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने ठेवेल ते. तर असं आहे. तर आता पटकन हे सर्व पसारा आवरून घेते. अशी आज संडेची धावपळ होती आणि संडेचा दिवस अशी कामं आवरून घेते. आणि कसं संडेचा दिवस असला ना कपड्यांचं मेन म्हणजे कपडे आणि घरातली क्लिनिंग ह्या गोष्टी मेन असतात. आणि मुलांसाठी वेगळं छान मस्त काहीतरी स्पेशल बनवणं, ह्या 2-3 गोष्टी तर ह्या संडेला असा पूर्ण दिवस हा माझा संडेचा जातोच जातो. इतर वेळेस तरी मला थोडासा म्हणजे आराम भेटतो किंवा थोडासा टाईम भेटतो काही गोष्टींसाठी. पण मग हा रविवार तर माझं पूर्ण बिझी रुटीन असतं. तर हे पटकन आता मला घ्यायचे आहे कपडे. एका पिशवीत टाकते मोठ्या आणि मग लगेच इस्त्रीला मी टाकून देते. आणि बाकीचं मग पटकन आवरते, कारण की दिशूचा हेअरकट पण करायचा आहे. कारण की ऑलरेडी काय होतं सकाळी ना टाईम पुरत नाही. दोघांचं आवरावं लागतं. माझं पण आवरायचं, घरातलं आवरायचं, त्यांच्या दोघांची टिफिन, त्यांच्या दोघांच्या तयाऱ्या. तर ते केस थोडे जास्तीचे मोठे होऊन गेले होते ना, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता तर थोडेसे कट करू. आणि कसं तिला पण जरा मोकळं म्हणजे एवढं मोठे पण नको अजून एवढ्यातच. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं तिचं हेअरकट करू. तर पटकन आता हे सर्व कपाटामध्ये पण बाकीचे ड्रेस मी धुवून ठेवलेले होते, तर ते पण सर्व काढते. बाकीचे ड्रेस असे झाले की वर्षभर मी घातलेच नाही ते ड्रेस. तर आता म्हटलं व्यवस्थित ठेवते आणि सर्व ड्रेस घालून टाकायचे. आणि म्हणून मी आता सध्या तरी कपडे घेत नाही आहे, कारण की ना काय होतं जास्तीचे कपडे होऊन जातात. म्हणून मग मी आता हेच कपडे यूज करणार आहे. आणि आता इथं सर्व माहिती झाली. इथं दिशूचं पण शाळेचा ड्रेस आहे ना, त्याला पण मला जरा टिप टाकायची आहे, तर त्याच्यासाठी घेतला आहे. आणि इथं सर्व मी बॅगेमध्ये कपडे पण टाकून घेतले माझे इस्त्रीचे. तर आद्विक पण येतोय, म्हटलं चला मग थोडंसं फिरून पण येऊयात. आणि असा होतो मस्त संडेचा दिवस बिझी आमचा. पण ठीक आहे, घरातल्या सर्व गोष्टी होत्या मॅनेज. आणि म्हणजे कसं लगेच वर्किंग डे सुरू झाले का मग मला काही टेन्शन पण येत नाही कामांचं, म्हणून मग हे पूर्ण होऊन जातं. चला आता मी निघते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर इथे इस्त्रीला कपडे मी देऊन देते आणि लगेच मग पार्लरमध्ये जाते. आणि पार्लर पण जवळच आहे, तर इथे मी पटकन तिचा आता हेअरकट करते. आणि एकदम स्ट्रेट कट करायचा आहे, अजिबात म्हणजे वेगळा काही नाही, कारण की वेण्या घालावं लागतं ना मुलांना त्याच्यामुळे. तर स्ट्रेट कट आहे म्हणून एवढं काही हे नाही, वेळ नाही लागणार. तर चला मी पटकन आता हे झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण तिचा कट दाखवते कसा केलेला आहे तो.
दिशूचा हेअरकट झालेला आहे, तुम्हाला दाखवते. मस्त मागं फिर. तर आता दिशूचा हेअरकट झालेला आहे. आता दिशूचा ड्रेस पण, माझे पण कपडे टाकले इस्त्रीला. आता माझं ब्लाऊज आहे ना ते घेऊन घेते माझ्या टेलरवालीकडनं आणि मग घरी जातो. घरी जाऊन बोलते मग तुमच्याशी. तर दिशूचा हेअरकट केलेला आहे, मस्त छान दिसतंय ना, एकदम भारी वाटतं. मी छान वाटते. मागे फिर. लग्नामध्ये असंच मस्त सोडू आपण, लग्नाला जातो असं छान. तर असं दिवसभराचं रुटीन होतं आणि असं पूर्ण दिवस गेला आणि आता सकाळची भाजी आहेच आता तीच खाणार. तर असं होतं रुटीन. मस्त दिशूचं हेअरकट पण झालेलं आहे आणि आद्विक आता तिचा ढोल वाजवतो आहे ना अजून. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो.